मुझे देख रहे MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। महापौर भी नहीं दिखे लॉकडाउन के पक्ष में। नागपुर शहर में लगाए गए लॉकडाउन कोरोना नियंत्रण करने का नहीं है सही तरीका। महापौर दयाशंकर तिवारी ने कहा कि लॉकडाउन के अलावा भी दूसरे कई पर्याय भी हो सकते हैं। महापौर दयाशंकर तिवारी जी ने सिटी में दोबारा लॉकडाउन के पालक मंत्री राउत के फैसले को अनपेक्षित बताते हुए कहा है कि पहले ही लॉकडाउन ने मजदूरों, चाय पानी नाश्ता की टपरी चलाने वाले के साथ ही निजी क्षेत्रों में नौकरी करने वाले की कमर तोड़कर रख दी है। जैसे तैसे वे अब दोबारा संभल रहे थे कि उन पर फिर लॉकडाउन के हथियार से वार किया जा रहा है। उन्होंने कहा कि लॉकडाउन की बजाय सख्ती से नियमों का पालन करने का प्रयास जरूरी है। इसमें प्रशासन बुरी तरह असफल रहा है। जे सामाजिक संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन आपण त्यांच्या माध्यमातून त्याचा आढा घातला पाहिजे। या दृष्टीने सुद्धा आज पुन्हा सूचना देण्यात आली की याचा काटेकोरपणे पालन होत नाही। आयुक्तांनी त्याच्यात कडक निर्देश दिले की आपण जे वेगळी टीम तयार केलेली आहे, जे टीम जाऊन टास्क फोर्स म्हणून कारवाई करत आहे, जर लोकल संघटनेचा आपण फायदा घेतला तो टास्क फोर्सची आवश्यकता भासणार नाही आणि त्याच्यातनंच आपण निष्पंदन काढू शकतो। आज व्यापाऱ्यांनी सुद्धा लॉकडाऊनला विरोध दर्शवला, त्यांनी निवेदन दिलं। व्यापाऱ्यांचं निवेदन माझ्याकडे यायचं आहे। व्यापारी माझ्या बाजूलाच उभे आहे, ते इकडे निवेदन देऊ इच्छित होते। मी यांना सांगितलं की निवेदन देण्यासाठी माझ्या कक्षात आहे, कारण इथे बैठक झाली आणि महापौरने रस्त्यात उभे राहून निवेदन घेणार हे मला योग्य वाटत। पर्याय काय होऊ शकत होते लॉकडाऊन शिवाय? पर्याय भरपूर असू शकतात। त्या विषयावर ऑफिसच्या आमच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली। पर्याय हे असू शकत होते की आम्ही माननीय आयुक्तांसोबत जेव्हा पहिली बैठक घेतली 13 जानेवारीला, जेव्हापासून आमच्या स्वावलंबी नगर आणि अयोध्यानगरमध्ये विस्फोट होत होता, तेव्हा एक सूचना आम्ही केली होती की हे जे सुपर स्प्रेडर आहे यांची चाचणी चांगली झाली पाहिजे, याच्याकडे लक्ष दिला पाहिजे। आज जेव्हा आम्ही रिपोर्टिंग घेतली तर रिपोर्टिंगमध्ये त्याची संख्या नगण्यसारखी आहे। मी सरळ सांगितलं की अतिक्रमणची कारवाई करत असताना तुम्ही बुलडोजर लावून गरिबाचे पूर्ण दुकान उचलून घेता तेव्हा तुमच्याकडे ताकद असते, पण चाचणी करण्यासाठी तुम्ही ताकदचा वापर का करत नाही? चाचणी करण्यासाठी जर कोणी नकारात असेल तर त्याचे दुकान उचलण्याची तयारी तुम्ही ठेवा, पण चाचणी करून घ्या। तो येत नाही म्हणून आम्ही केली नाही हे स्पष्टीकरण चालणार नाही। आम्ही निश्चित केला होता की जे पेपर हॉकर्स आहे यांची चाचणी झाली पाहिजे, तिथे आमची टीम पोहोचलीच नाही। असे अनेक ठिकाण आहे, जे दूधवाला आहे, जे ग्रोसरीवाला आहे, जे सलूनवाला आहे, या सगळ्यांची ज्याप्रमाणे टार्गेट करून चाचणी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। ती झाली असती तर संख्या वाढली नसती आणि ही परिस्थिती लॉकडाऊन करण्याची आली नसती। मनपा प्रशासनाचा अपयश मग म्हणता येईल का? कारण जे सगळं ठरलं होतं ते जर झालं नसेल थोडंसं मागे होतं। त्या मीटिंगमध्ये हाच विषय मी मांडला आणि ह्या विषयासाठीच आजची बैठक होती। लॉकडाऊन हा विषय आजची बैठकचा विषयच नव्हता। सर, कुठे फेल्युअर झालो आपण असं वाटतंय की सगळं तुम्हाला जे टार्गेट आम्हाला टेस्टिंग करायची होती सुपर स्प्रेडरमध्ये, तिथे काहीतरी प्रशासनाचा अपयश दिसून आलेला आहे। नाही, हा जो लॉकडाऊन आहे, हा लॉकडाऊनमध्ये तुम्हाला विश्वासात न घेता राजकीय दृष्ट्या लावलेला हा लॉकडाऊन आहे का? राजकीय लॉकडाऊन आहे का हा? मी बैठकीमध्ये हा विषय मांडला की मी या शहराचा महापौर आहे आणि शहराच्या महापौराला जर बाहेरचा माणूस विचारत असेल भैया लॉकडाऊन लागला का, आणि मी म्हणत असेल की आज शिवरात्री आहे, मी दर्शन करायला आलो आहे, एका ठिकाणी फोन करून सांगतो आणि मला सांगण्यात येते की हो आज पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन लॉकडाऊन लावलेला आहे, तो हा मला स्वतःचा अपमान वाटत नाही। तो या नागपूरची जी जनता जे चुकीने मला प्रथम नागरिक म्हणतात त्याचा अपमान म्हणजे या शहराची जनताचा आणि जनप्रतिनिधीचा अपमान आहे असं मला वाटते। कोणताही निर्णय घेण्यात कमीत कमी आपसात चर्चा होणं नितांत आवश्यक आहे। ज्या निर्णयामध्ये या शहराचा निर्णय घेण्यात येते तिथे चर्चा असायला पाहिजे। यापूर्वी निर्णय घेत असताना दारूची दुकान सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला। या शहरात लॉकडाऊनमध्ये दारूची दुकान सुरू राहिलं पाहिजे की नाही राहिली पाहिजे, कमीत कमी हे तरी महापौराला विचारलं पाहिजे होतं का नाही? चिकन मटन हे दुकान बंद ठेवले हे तरी महापौराला विचारलं पाहिजे की नाही? नंतर मी ऑब्जेक्शन घेतलं, दारूचे दुकान बंद करण्यात आली। हे जे नॉनव्हेजचे दुकान बंद करण्यात आले ते पुढच्या आठवड्यात सुरू करण्यात आले। हे जे जनताशी निगडीत विषय आहे हे दैनंदिन महापौराच्या संबंधित विषय असतो। हा लॉकडाऊनही त्याच्यातलाच एक पार्ट आहे, म्हणून महापौराला विचारणं आवश्यक होता। मी लॉकडाऊनचा निषेध करत आहे असं म्हणत नाही, पण ज्या पद्धतीने लॉकडाऊन पुकारण्यात आला त्याचा मी नक्की निषेध करतो। हा लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे
ते व्यापारींचे विषय आहे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड कीजिए। साथ ही साथ फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक है ट्विटर, इंस्टाग्राम पर भी आप हमारे खबरों को देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना ना भूले। फिलहाल वक्त हो चला है एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम खबरें देखने के लिए जुड़े रहिए हमारे साथ MNS न्यूज लाइव पर। नमस्कार।